आणि न्यूज टॉप 9 ची सुरुवात करणार आहोत राजकीय बातम्यांनी। हिंदीला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वातही नव्हतं। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य। भाषिक वादावर अविमुक्तेश्वरानंद यांचं पुन्हा एकदा वक्तव्य। तुमच्या राज्यात उद्योगधंदे नसल्यानं तुम्ही मुंबईत दुबेंच्या वक्तव्यांना फडणवीसांनी खतपाणी घालू नये असे अनेक दुबे आलेनी गेले। संजय राऊतांचं टीकास्त्र। मनसेचा थोड्याच वेळात मेळावा। राज ठाकरे संबोधित करणार। वांद्रेतील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा पार पडणार। हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची सध्या सरकारवर जोरदार टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक बोलावली। मुख्यमंत्री वॉररूममधील पायाभूत प्रकल्पांचा दुपारी 12 वाजता आढावा घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार। राहुल गांधींची आज दुपारी पत्रकार परिषद। महाराष्ट्रातील मतदार यादीत झालेल्या घोळाचा राहुल गांधी पुनरुच्चार करण्याची शक्यता। उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर 6, 7 आणि 8 ऑगस्टला ठाकरेंचा दिल्ली दौरा। इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित असणार। संसद भवनातील नव्या कार्यालयालाही भेट देणार। वाल्मिक कराड सोबत असलेल्या मुंडेंच्या मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता। सरकारी वकिलांकडून बीडच्या विशेष मकोका कोर्टात अर्ज। सरकारी वकिलांनी केलेल्या अर्जावर आज निर्णय दिला जाणार। पक्षातील पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात। माजी नगरसेवक सोडून गेलेल्या वॉर्डातील स्थानिक शिवसैनिकांशी ठाकरे स्वतः संवाद साधणार। ठाकरेंनी काल प्रतीक्षानगर शाखेतील शिवसैनिकांशी फोनवरून संवाद साधला। महायुती समन्वय समितीची उद्या संध्याकाळी बैठक। मुंबईत मेघदूत निवासस्थानी बैठकीचं आयोजन। महायुतीत राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांचं वाटप ठरण्याची शक्यता। मित्रपक्षातील कुरघोडी थांबवण्याबाबतही समन्वय समितीत चर्चेची शक्यता।